पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं मोठी कारवाई करत लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना अटक केली आहे। स्वतःच्या मुलाला परीक्षेत फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा गंभीर आरोप तपास यंत्रणांनी केलाय। लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणल्यानंतर सीबीआयनं अनेक तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या पालकाला झालेली ही पहिली अटक असल्यानं संपूर्ण तपासाला नवं वळण मिळालंय। डॉक्टर मनोज शिरुरे हे लातूरमधील जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचे संचालक आहेत। सीबीआयचे पथक रविवारीपासून लातूरमध्ये तळ ठोकून असून मोटेगावकरांच्या संपर्कातील सर्व संशयितांची चौकशी सुरू आहे। शिरुरे यांच्या रुग्णालयात पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी 4.5 तास तपास केला। या दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्र, मोबाईल फोन आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले। प्राथमिक तपासात डॉक्टर शिरुरे यांचे शिवराज मोटेगावकर आणि पीव्ही कुलकर्णी यांच्याशी संबंध असल्याचं उघड झालंय। मागील काही वर्षांपासून ते या नेटवर्कच्या संपर्कात असल्याचा संशयही सीबीआयला आहे। सीबीआयच्या तपासातून पेपरफुटीचा संपूर्ण कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचण्यात आल्याचं समोर आलंय। मोटेगावकरांना आपल्या क्लासमधील पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांना एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलमध्ये सहभागी करून घेतल्याचा आरोप आहे। कुलकर्णी यांच्याकडे केमिस्ट्री तर मनीषा मांढरे यांच्याकडे बायोलॉजी विषयाची जबाबदारी होती। प्रश्नपत्रिका तयार करतानाच त्यांनी प्रश्न पाठ केले आणि नंतर ते हाताने लिहून मोटेगावकरांकडे पाठवले। त्यानंतर मोटेगावकरांना हे सर्व प्रश्न पीडीएफ स्वरूपात मोबाईलमध्ये साठवून ठेवले। मोटेगावकरांना परीक्षा झाल्यानंतर मोबाईलमधील सर्व माहिती डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र सीबीआयनं तांत्रिक मदतीने तो डेटा पुन्हा मिळवला आणि संपूर्ण जाळं उघडकीस आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.